नमस्कार, मी सुहास. सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही न्यूज आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण ग्लोबल महाराष्ट्र असा एक कार्यक्रम दर रविवारी साम टीव्हीवर करत असतो. अत्यंत या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद आपल्याला लाभतोय आणि याचं कारण जी मराठी माणसं आहेत, जी महाराष्ट्रातले मराठी माणसं आहेत, ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला मराठीचा झेंडा फडकवत ठेवलाय, जे विविध क्षेत्रामध्ये आज अत्युच्च पदावर काम करतायत. कोणी स्वतः बिझनेसमन आहेत, कोणी उद्योजक आहेत, कोणी सर्व्हिस सेक्टरमध्ये उच्च पदावर आहेत, कोणी क्रीडा क्षेत्रात आहेत, तर कोणी संगीत क्षेत्रात आहेत. अशा सगळ्यांचा आपण इंटरव्ह्यू या माध्यमातून घेतलेला आहे. आणि याचं ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आज तरुणाईला सगळ्यात आवडता असा हा कार्यक्रम होतोय. याचं कारण असं आहे की आज आपल्या या कार्यक्रमामध्ये जे सगळे मान्यवर पाहुणे येत आहेत, यांचा जीवन प्रवास हा खरं तर एक प्रेरणादायी जीवन प्रवास आहे आणि म्हणूनच आजच्या तरुणाईला तो मार्गदर्शक ठरतोय. आताच्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा असेच आपल्याला एक पाहुणे लाभलेत. अर्थात त्यांचं नाव आहे जय तहसीलदार. नमस्कार सर. नमस्कार सुहास, धन्यवाद. Yes. सकाळ उद्योग समूह, साम टीव्ही आणि गरजे मराठी ही अगदी. संधी दिली तुमच्याशी गप्पा मारायला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. Yes. छान गप्पा मारूयात आपण. पण तत्पूर्वी जय तहसीलदार यांचा थोडक्यामध्ये परिचय करून देतो. जय तहसीलदार हे आत्ताच्या क्षणाला सध्या ते युके मध्ये, लंडन मध्ये असतात. त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे. कदाचित त्यांच्या बॅकग्राऊंड वरून आपल्याला मर्केरियस हे त्यांचा बिझनेस हे सुद्धा दिसतंय, त्यांचं ऑफिसही दिसतंय. ते लंडन मध्ये आहेत. पण जय तहसीलदार जे आहेत ते मूळचे मुंबईतले. अगदी मध्यमवर्गीय आयुष्य, छान चाललेलं आयुष्य. पण जय तहसीलदार नावाप्रमाणेच जय आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त आवड होती ती ट्रेकिंगची. म्हणजे महाराष्ट्रातले जवळपास महाराजांचे किल्ले जरी आपण म्हटलं तरी महाराजांचे किल्ले अनेक त्यांनी पादक्रांत केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर एक प्रोफेशन असतं, ज्या प्रोफेशनच्या माध्यमातून आपण या देशातून त्या देशात जात असतो, तसा त्यांचा प्रवास सुरू आहे. सर, अगदी मी सुरुवात करतो. मला खरं तर खूप आवडणार आहे तुमचा हा सगळा जीवन प्रवास उलगडताना. पण माझं जे लक्ष गेलं, किंवा म्हणजे आज तुम्ही इंजिनिअरिंग आहात, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, हे सगळं तुमचं एज्युकेशन तुम्ही पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही आज प्रोफेशन म्हणून अगदी सिमेंट सारख्या कंपनी, टाटा असेल किंवा आज लंडनमध्ये जाऊन तुम्ही स्वतःची कंपनी उभारली आहे. पण कॉलेजच्या काळामध्ये शालेय जीवनापासून जी तुम्हाला आवड होती ती ट्रेकिंगची आवड होती. आणि मला त्याचीच गंमत वाटते, कारण आत्ताच्या तरुणाईला जर आपण बघितलं तर ट्रेकिंग म्हणा किंवा ही आवड कमी होतीये. म्हणजे ज्याला आपण मैदानी काही करायचं म्हटलं तर लोक सहसा नको रे, एवढ्या लांब नको, त्या गडावर वगैरे कुठे जायचं आपण, असं साधारणतः एक सूर आत्ताच्या तरुणाईमध्ये बघायला मिळतो. पण मला असं वाटतं की जर माणसाला घडायचं असेल तर ट्रेकिंग सारखं एक उत्तम माध्यम दुसरं कुठलंही असू शकत नाही, की जे आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी शिकवून जातात. तुम्हाला या ट्रेकिंगने काय दिलं, आयुष्यामध्ये बघण्याचा एक दृष्टिकोन कसा मिळाला? धन्यवाद सुहास. सो महाराजांच्या गड किल्ल्यांवर फिरता फिरता अगदी सुरुवातीला काही फारसं कळत नव्हतं, पण कुठेतरी नवीन ठिकाणी जायचंय, रायगडला जायचंय, राजगडला जायचंय, कुठेतरी नवीन ट्रेक करायचंय, हे अगदी लहानपणी जे किडा जो आपल्या डोक्यात असतो आणि तो मग तुम्ही करत असता, तेव्हा तो केवळ निर्भळ आनंद म्हणूनच घेत होतो. तर बरोबर, मित्रमंडळींबरोबर बाहेर जाता येत आहे, काहीतरी कुठेतरी नवीन गोष्टी बघायला मिळत आहेत. इतिहासाची आवड होतीच. मराठी मीडियम मधलं एज्युकेशन असताना इतिहासाची पुस्तकं खूप वाचली गेली होती आणि त्या इतिहासाचं आणि गडकिल्ल्यांचे ऍक्च्युअल मधलं जे काही तिकडचं जाणं फिरणं वगैरे भटकणं होतं, त्या दोघांची एकत्र सांगड घालत असतानाच सुदैवाने असे लोक मला भेटत गेली, खूप अनुभवी, खूप इनोव्हेटिव्ह, की ज्यांना काहीतरी करायची ओढ होती. आणि त्यांच्याबरोबर जे प्रोजेक्ट करत 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 जेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, याच्यामध्ये नुसतंच भटकणं किंवा नुसत्याच नवीन गड किल्ल्यांना भेटी देणं, याच्यापेक्षा त्यात प्लॅनिंग आलं. त्याच्यामधलं सगळं ते एकदम मेटिक्युलस एक्झिक्युशन आलं. कारण तुम्ही कुठल्या तरी गडावर गेल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की अरे, आज आपल्याकडे माचीसच नाहीये किंवा काही गोष्टी ज्या आपल्याला लागणार नीट नाहीये, तर मग तुम्ही तिथे लगेच जाऊन कुठल्या दुकानात आणू शकत नाही. तर हे जे हा जो पार्ट होता तो खूप महत्वाचा होता आणि त्यातनं खूप शिकायला मिळतच. आणि आपल्याकडे हजारो तरुण तरुणी आहेत महाराष्ट्रात की ज्यांनी
खूप गेली काही वर्ष 25, 30, 40 वर्ष जे ट्रेकिंग केलं त्यातनं ते खूप शिकले. बट इम्पॉर्टंट थिंग इज की त्याच्यात ह्या ॲडव्हेंचरमध्ये व्हेंचर हा जो पार्ट आहे, तेव्हा तुम्ही स्वतःचं जेव्हा व्हेंचर काहीतरी चालू करत असता तेव्हा त्याला ॲडव्हेंचर लागतंच. वा. सो अदर दॅन प्लॅनिंग अँड मेटिक्युलस एक्झिक्युशन, हा साहस आणि ॲडव्हेंचरचा जो पार्ट आहे तो कुठल्याही प्रोफेशनलला आणि एंटरप्रेन्योरला दोघांनाही तो उपयोगाचा असतोच. पण क्या बात. त्याच्याबरोबरच तुम्ही तिकडे नुसतं काहीतरी प्लॅनिंग करायला शिकायला मिळतंय किंवा ॲडव्हेंचर करायला मिळतंय म्हणून जात नाही, तुम्ही आनंद घ्यायला जाताय. आणि तो आनंदाचा जो पार्ट असतो त्या जर्नी मधल्या, त्या तुमच्या प्रवासातल्या आनंदाचा पार्ट असतो, तो फार महत्वाचा मला वाटतो. की तुम्ही काही नवीन करताय, मग अगदी लहानात लहान गोष्ट असं काहीतरी नवीन मोठा बिझनेस चालू करायचा असो, त्यातलं प्लॅनिंग आणि ॲडव्हेंचर हा पार्ट असू द्या, पण त्याच्याबरोबर तुम्ही आनंद जपा, ती सगळी जर्नी एन्जॉय करा, हे मला खूप शिकायला मिळालं. क्या बात आहे. तुम्ही हे सगळं गड किल्ल्यांची भटकंती करत असतानाच तुम्ही माउंटेनिंग मध्ये गेलात. ही आवड आणि तिथला प्रवास तुमचा कसा झाला? सो महाराष्ट्रातल्या मुलांना हिमालयात जाऊन एक्सपेडिशन्स करणं हे काही नवीन नाही. आपल्याकडे खूप वर्षांपासून हे काम चांगलं चाललेलं आहे. गिरिविया सारखे संस्था, वायझेट सारख्या संस्था, आणि आता तर खूपच ते रुजलंय आणि वाढलंय. हे मोठ्या एक्सपेडिशन्स करतच होते. आणि माझा ट्रेकिंग मधला जो काही अनुभव होता त्याच्यातनं काही मी फारसं खूप चांगला माउंटेनियर होणं वगैरे काही माझ्या डोक्यात नव्हतं, कारण पॅरलली प्रोफेशनल डेव्हलपमेंट चालू होती. इंजिनिअरिंग झालं VJTI मधनं, आणि सिमेंस सारख्या कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होतोच. पण त्याच वेळेला 97 साली एक आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी एक एव्हरेस्ट एक्सपेडिशन करायचं चाललं होतं. ऋषिकेश यादव, जे छत्रपती अवॉर्ड विनर जे आपल्या सगळ्यांना तिकडे महाराष्ट्रातले माहिती आहेत, त्यांनी एकत्र येऊन, आणि ऋषी इज वन ऑफ माय गुरुज, सो त्यांनी जी एक टीम सेटअप केली होती 97 साली एक्सपेडिशनसाठी, ते झपाटल्याने ते काम करत होते झपाटल्यासारखं. पण ती 97ची एक्सपेडिशन फॉर सम रिझन होऊ शकली नाही, कारण फंड्स कमी पडले. आणि त्यावेळेला जर का तुम्ही विचार केला तर 97 मध्ये साधारण 1 कोटी एक्सपेडिशनसाठी रेज करणं हे सोपं नव्हतं. बिग आणि अमाउंट. इम्पॉर्टंट थिंग इज तेव्हा क्रिकेट शिवाय भारतात काहीच विकलं जात नव्हतं. त्यामुळे कुठला तरी कॉर्पोरेट, कुठला तरी फंडिंग एजन्सी येऊन तुमच्या माउंट एव्हरेस्ट एक्सपिडिशनला फंड करेल असं ते काही वातावरण नव्हतं. सो 97ची एक्सपिडिशन कॅन्सल झाल्यानंतर शांत घरी बसेल तर तो ऋषी कुठला. पण ऋषीने लगेचच नवीन टीम, जुनी टीम यांचा एक मिश्रण करून असं ठरवलं की चला आपण पुन्हा एकदा 98ला प्रयत्न करूया. आणि 98 भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ते एक संपूर्ण 97 ते 98 वर्ष खूप सेलिब्रेशन चालूच होते. सो त्या बॅनर खाली ऋषीने पुन्हा एकदा प्रयत्न करायचं ठरवलं. आणि त्या एक्सपिडिशनच्या टीम मध्ये त्याने मला संधी दिली, आणि मला एक त्यांनी जबाबदारी दिली. ऑफकोर्स नॉट मी, खूप आमचे चांगले चांगले सिनियर लोक त्यात होती, की तू फंड रेझिंग या एरियामध्ये आता काम कर. आपल्याला आधी तो एव्हरेस्ट क्लाइंब करायच्या आधी ते 1 कोटीचा जो एव्हरेस्ट आहे तो क्लाइंब करायचा आहे, त्याच्याशिवाय आपण त्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पलाही पोहोचू शकणार नाही. आणि त्या वर्षभरात मात्र काम करायला खूप मजा आली. वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेस हाऊसेसना आम्ही जाऊन भेटलो, त्यांना प्रेझेंटेशन दिलं, त्यांना रिक्वेस्ट केली की एक्सपिडिशनला हेल्प करा, किंवा गव्हर्नमेंट एजन्सीजना, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हेल्प केली आपल्याला, आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटने हेल्प केली. खूप खूप चांगल्या लोकांनी त्याच्यात आम्हाला सहकार्य दिलं. धनंजय मुंगळे, जे वन ऑफ माय मेंटॉर्स अँड गुरुज आहेत, त्यांनी खूप चांगलं नेटवर्क ओपन करून दिलं. त्यावेळेला शरद पवार आमच्यासाठी खूप डोअर्स ओपन करून देत होते. मधु दंडवते त्यावेळेला दिल्लीत होते, त्यांनी आम्हाला खूप चांगल्या लोकांना कनेक्ट करून दिलं. तर गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट सपोर्ट, प्लस आमचं जे पिच होतं कॉर्पोरेट्सना, की अरे क्रिकेटपेक्षा बाहेर जाऊन काहीतरी माउंटेनिअरिंग सारख्या एक्सपिडिशनला तुम्ही स्पॉन्सर करू शकता. आणि या सगळ्या प्रयत्नातनं टाटा त्यांनी ती टायटल स्पॉन्सरशिप स्वीकारली. अँड ती 98ची एक्सपिडिशन, रादर दॅन एव्हरेस्ट इंडिया 98, ती टाटा एव्हरेस्ट इंडिया 98 झाली. आणि या सगळ्या प्रयत्नातनं जो काही रिक्वायर्ड फंड होता तो आम्ही रेज केला. आणि 98च्या फेब्रुवारी महिन्यात फायनली ती एक्सपिडिशन सुरू झाली. मे 98 मध्ये पहिल्यांदा भारतातली नागरी मोहीम, जी टाटा एव्हरेस्ट इंडिया 98 ऋषिकेश यादवच्या लिडरशिप खाली आम्ही पहिल्यांदा सक्सेसफुल केली. आपल्याकडचे सुरेंद्र चव्हाण आणि लवराज धर्मसत्तू या दोघांनी ते सबमिट केलं.
आणि त्याच्या आधीच्या एक्सपिडिशन ज्या भारतातनं सक्सेसफुल झाल्या होत्या त्या सगळ्या सर्व्हिसेसच्या, म्हणजे आर्मी, ITBP सारख्या एक्सपिडिशन होत्या. ही पहिली नागरी मोहीम जी आपण सक्सेसफुल करू शकलो. त्या एक्सपिडिशन मध्ये मला काम करायलाही वेळ मिळाला आणि त्या संधी मिळाली आणि त्या एक्सपिडिशनचा पार्ट म्हणून मी 2.5 महिने एक्सपिडिशनच्या टीम बरोबर तिबेट मधल्या बेस कॅम्पलाही होतो. खूपच सुंदर अनुभव आणि खूपच माझ्या स्वतःच्या जीवनाला मी जर का खरं सांगितलं तर तिकडनं एक वळण मिळालं की अरे, छोटा असो का मोठा असो, कुठल्याही प्रोजेक्टमध्ये तुम्ही झोकून द्या, त्याचं चांगलं काम तयारी करा, अवघड काहीच नाहीये. काहीच नाहीये. हे जे साहस आहे, हे साहस तुम्हाला कुठनं आलं? म्हणजे हे सगळं बळ ज्याला आपण म्हणतो घरनं आपल्याला खरं तर कधी कधी या गोष्टींना प्रोत्साहित केलं जातं, तसं घरातली बॅकग्राऊंड तुमच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला कशी प्रोत्साहित करत होती? घरातनं अतिशय प्रोत्साहन नेहमीच मिळायचं. वडील, आमचं सगळं कुटुंब जळगावातलं शेतकरी कुटुंब, पण लेट 40s मध्ये वडील नोकरी निमित्त मुंबईत आले आणि ते मुंबई पोलीसमध्ये काम करत होते. त्यामुळे ते घरातलं थोडं साहस आणि नेव्हर से डोंट गिव्ह अप, काही असलं तरी वडील प्रोत्साहन द्यायचे. आई वडील, माझी बहिणी भाऊ नेहमी प्रोत्साहन द्यायचे आणि ठीक आहे, करायचंय ना, करा. अपयश आमच्या घरी काही प्रॉब्लेम नव्हता. फेलियर वॉज नेव्हर अ प्रॉब्लेम ॲट आवर हाऊस. की कुठलीही गोष्ट तुम्ही करायला घेतली नवीन, तर ठीक आहे, फेल झालं, इट्स वन ऑफ द 2 आउटकम्स. कधी तुम्ही सक्सेसफुल व्हाल, कधी तुम्ही फेलियर तुम्हाला दिसेल. तर ती त्यामुळे यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे घरनं नेहमीच सपोर्ट मिळायचा. मग ते ट्रेकिंग असो का काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की घरात सगळ्यांना वाचायची आवड होती आणि इतिहासाची आवड होती आणि त्याच्यातनं मात्र खूप शिकायला मिळायचं. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे काही आयुष्य होतं आणि त्याच्यातनं गड किल्ल्यांना जायचं आणि ट्रेकिंग करायचं, त्यांनी एक वेगळ्या ध्येयासाठी त्या गड किल्ल्यांचा वापर केला. नाहीतर सोपं होतं ना, सगळेच जण जर का तळ कोकणात किंवा पठारावर राहिले असते तर मग गड किल्ले ते झालेच नसते. त्यांच्या एका पर्टिक्युलर ध्येयासाठी त्यांच्या सगळ्या त्यांच्या प्लॅनिंग मधल्या प्रोसेसमध्ये गड किल्ल्यांना खूप महत्वाचं होतं. त्याच्यामुळे आपण तिथे जायला लागलो. तिथे ते सगळे स्ट्रक्चर्स आणि आर्किटेक्चर्स वगैरे डेव्हलप झाले आणि ती मजा आली. ते एकतर आवड आणि त्या आवडीतनं मग ते साहसी खेळ. साहसी खेळापेक्षा मी जास्त बघतो तो म्हणजे हा ती प्रोसेस जी मगाशी म्हटलं मी तुम्हाला, की आनंद घ्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. घरातनं अगदीच चांगला सपोर्ट होता. घरातनं अगदी चांगला सपोर्ट. मला वाटतं की तुमच्यावर आई आणि वडील या दोघांचाही जास्त प्रभाव आहे असं मला वाटतं. कारण वडिलांनी जळगावमधनं म्हणजे ते 11 भावंड आय थिंक, आणि त्याच्यातनं त्यांनी हे धाडस केलं की आपण जळगाव सोडून मुंबईत यायचं आणि मुंबईत ते स्थिर स्थावर झाले. एक संघर्ष दोघांनी, म्हणजे आई वडिलांनी दोघांनी एक संघर्ष केलाय आणि तो तुम्ही सगळा जवळनं बघितलेला आहे. मला वाटतं की ते तुमच्यावर जास्त प्रभाव आहे तुमच्या एकूण आयुष्याच्या ह्याच्यावर बघता. काय सांगाल दोघांचं सुहास, कसं, ज्याला अगदी आपण खरं आहे. म्हणतो? आम्ही काही संघर्ष केला नाही. त्यांनी जो संघर्ष केला तो जे काही आम्ही केलं त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठा होता. आणि मी नेहमी म्हणतो की सक्सेस तुम्ही कुठे पोहोचलात ते त्याच्यावरनं मेजर करू नका, तुम्ही कुठनं सुरू केलं त्याच्यावरनं मेजर करा. त्यांची जी सुरुवात होती ती अशी होती की त्या खडतर आयुष्याच्या सुरुवातीनंतर ते मुंबईत येऊन स्थिर स्थावर झाले आणि मग त्यांनी आम्हाला भावंडांना, आणि आपण असे हजारो आई वडील बघतो की जे खूप कष्ट घेतात, एका पर्टिक्युलर पॉइंटला येतात आणि एक मग आपल्या मुलांना स्टेबल लाईफ देतात. ती लाईफ त्यांनी आम्हाला दिली म्हणून पुढे आम्ही काहीतरी घेऊन जाऊ शकलो. 2 चांगल्या आठवणी सांगतो वडिलांच्या, की जेव्हा मी युकेला पहिल्यांदा यायला निघालो 99 मध्ये, तेव्हा मला असं वाटत होतं की अरे, आता आई वडील जरा म्हातारे होत चालले, त्यांच्याबरोबर राहायला हवं. त्यामुळे एक खंत होती. पण त्यांनी अगदी सोपं गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की जेव्हा 47-48 मध्ये मी म्हणून जळगावातनं मुंबईला आलो, तेव्हाच्या ट्रेन्स किंवा बसेस वगैरे होत्या, त्या वाहन पद्धती होत्या, त्यात आम्हाला 15 ते 16 तास लागायचे पॅसेंजरने वगैरे यायला. आता तुला मुंबईहून लंडनला जायला पण साधारण म्हणजे 9 तास प्रवास आणि बाकीचा सगळा वेळ धरला तो 15 ते 16 तासच लागायचे. पूर्वी जर का काही घडलं, काही इमर्जन्सी आली, तर मला आमच्या गावातनं तार यायची आणि ती तार मिळाल्यानंतर मला तो प्रवास सगळा प्लॅन करायला लागायचा. आता तो तेवढ्याच अंतर वाढलं असलं तरी वेळेत जर का तू मेजर केला तर तो तेवढाच लांब आहे. दॅट गिव्ह मी लॉट ऑफ एनकरेजमेंट. त्यामुळे त्यांनी मला कधी थांबवलं नाही. आणखी एक व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट जे मला ॲज अ एंटरप्रेन्युअर खूप महत्वाचं वाटलं. सो 2004ला जेव्हा मी माझी शेवटची नोकरी सोडून मर्क्युरियस IT सेटअप करायचा असा निर्णय घेतला, तेव्हा मी
आई वडिलांना भेटायला म्हणून मुंबईला आलो आणि वडिलांना म्हटलं की थोडीशी भीती वाटतीये की मी आता नोकरी सोडतोय, चांगली नोकरी होती, चांगलं लाईफस्टाईल होतं आणि ती सोडून आता काहीतरी नवीन उद्योग सुरू करायचा म्हणतोय, आयटी कंपनी चालू करायचं म्हणतोय 2004 मध्ये, थोडी भीती वाटते. तर म्हणे का भीती का वाटते? तर म्हटलं की आता जो काही स्टेबल जो काही पगार आहे तो मिळणार नाहीये आणि आपल्या फॅमिलीमध्ये आतापर्यंत कोणी बिझनेस केला नाही, आपल्या फॅमिलीमध्ये कोणी एंटरप्रेन्योर्स नाहीये. तर मला वडिलांनी सांगितलं, तुला कोणी सांगितलं आपल्या फॅमिलीमध्ये एंटरप्रेन्योर्स नाहीये? म्हणे माझी पिढी जी मुंबईला आली ती सोडली तर आपली सगळं कुटुंब गेली 300-400-500 वर्ष जे आपल्याला माहितीये सगळे एंटरप्रेन्योर्स आहेत. सो आय वॉज लिटल सरप्राईज. मी म्हटलं अरे असं कसं? म्हणे आपण शेतकरी आहोत आणि हा शेतकरी जो असतो तो एंटरप्रेन्योर्स असतो. तो स्वतः त्याला कोणी पगार द्यायला जात नाही. तो स्वतःचा लाईफ घडवतो अँड ही इज मास्टर ऑफ हिज ओन डेस्टिनी. त्यामुळे तो म्हणाला की त्यांनी एक छान उदाहरण दिलं की आपल्या फॅमिलीमध्ये सगळे शेतकरी हे एंटरप्रेन्योर्स आहेत. त्यामुळे तू काही वेगळं करतोय याच्यातला भाग नाहीये. तू शेतीच्या ऐवजी तुझ्या त्या सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात काहीतरी करणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. आता बेसिक अशी असं आहे की तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर सिमेन्स आणि टाटा असं तुम्ही मुंबईत असतानाचा तुमचा पहिला जो काही सगळं नोकरी ज्याला आपण म्हणतो ती सुरुवात सगळी सिमेन्स आणि टाटा मधनं झालेली आहे. तो अनुभव आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बाहेर जे परदेशामध्ये जाण्याचं कारण संधी तुम्हाला होती अमेरिकेतली पण तुम्ही गेलात लंडनमध्ये. तो सिमेन्स नंतर टाटा जेव्हा जॉईन केलं तेव्हा ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हे नवीन क्षेत्र तेव्हा खूप फोफावत होतं आणि टाटा इन्फोटेक विच इव्हेंच्युअली बिकेम टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस, त्यांनी मला नवीन ERP प्रॅक्टिस सेटअप मध्ये काम करायची चांगली संधी दिली आणि खूप काही शिकायला मिळालं. नवीन एखादी प्रॅक्टिस अंडर द अम्ब्रेला ऑफ टाटा नेम, जिथे तुम्ही रिस्क त्यांच्या बळावर घेऊ शकता पण शेवटी तुम्हाला ते एनकरेज करतात की तुम्ही स्वतः ते चालवायचं आहे, नवीन कस्टमर्स तुम्हाला आणायचे, नवीन टीम सेटअप करायचे. जेव्हा 99 मध्ये मला एका अमेरिकेतल्या न्यूजर्सी मधल्या एका कंपनीने जी ऑफर दिली तेव्हा सगळेच तरुण जेव्हा ERP साठी US ला जात होते तेव्हा मी एकदम एक्साइटेड होतो 99 मध्ये तिकडे जायला. पण जस्ट जायच्या आधी जुलै 99 मध्ये मला आमच्या US मधल्या मॅनेजमेंटचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही UK मध्ये नवीन कंपनी चालू करतोय, तर तुला थोडासा न्यू प्रॅक्टिस डेव्हलपमेंटचा अनुभव आहे, UK ला जाऊन 6 महिने तू चेक का करत नाहीस की काय मार्केट आहे, कसं आहे, काय आपल्याला करता येईल का तिकडे. मला त्यावेळेला काही करायची तयारी होती. लग्न नुकतंच झालं होतं. बायकोला विचारलं, ती म्हणाली की ठीक आहे US ऐवजी लंडनला जाऊ, UK ला जाऊ. UK ला इथे आलो, काही या इकडचं कल्चर, या जॉग्रफी, या मार्केटची काही माहिती नव्हती. पण एक 6 महिने खूप मेहनत केल्यानंतर चांगले कस्टमर्स, चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळायला लागल्या आणि त्या मिळायला लागल्यानंतर साधारण डिसेंबर 99च्या दरम्यान जेव्हा आमचं US मॅनेजमेंटनी UK ला व्हिजिट केली तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे हे चांगलं जमलंय आता, सो आता हे अर्धवट सोडून US ला कशाला जातोस, इथेच कंटिन्यू कर. फॉर मी द वर्ल्ड वॉज ओपन कॅनव्हास. मी म्हटलं ठीक आहे. अल्टिमेटली कुठल्याही जॉग्रफीमध्ये तुम्हाला एकदा नवीन नवीन गोष्टी शिकायला लागल्या की तुम्ही तुमचं एक नेटवर्क तयार करता, तुम्ही तुमचं एक एन्व्हायरमेंट तयार करता आणि ऑफकोर्स कुठल्याही इंडस्ट्री किंवा कुठल्या न्यू प्रॅक्टिस सेटअपसाठी ते कंडिसिव्ह एन्व्हायरमेंट तुमचं एकदा तयार झालं, एक वातावरण तयार झालं की तुम्हाला ते पुढे नर्चर करत राहायला लागतं. ते चांगलंच चाललं आणि म्हणून मग मी ठरवलं की हरकत नाही, अमेरिकेला कामानिमित्त जाणं होतच, पण UK मध्येच एक होम अवे फ्रॉम होम डेव्हलप करायचं आणि अगेन भारताचा प्रवास 8-9 तासात होतो. हे सगळं चांगलं जमून आलं. बर, हे सगळं जमून आलं, पण मग मर्क्युरियस कसं जमवलं? स्वतःच काही करायचं. सो हे ऍडव्हेंचर किंवा काहीतरी स्वतःचं करायचं हे असं काही ठरवलं नव्हतं, पण ते घडून आलं. कारण एक तर नवीन प्रॅक्टिस चालू करण्याचा अनुभव टाटाज मधला आणि नोबेसॉफ्ट ज्या अमेरिकन कंपनीसाठी मी UK मध्ये काम करत होतो ते करत असताना 2004 मध्ये त्या अमेरिकन ओनर्सनी कंपनी विकायची ठरवली आणि ऑटोमॅटिकली माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते. एक तर नवीन ओनर्स बरोबर काम करून त्याच कंपनीमध्ये कंटिन्यू करणं किंवा आमच्या
जुन्या ओनर्सनी सजेस्ट केलं की मे बी जॉईन अस, आपण नवीन काहीतरी पुन्हा चालू करू. आणि तोपर्यंत एक 3-4 वर्ष त्या अमेरिकन कंपनीचा युके सेटअपमध्ये अनुभव आल्यामुळे एक थोडासा आत्मविश्वास वाढला होता. सो रादर दॅन दोज टू ऑप्शन्स मी म्हटलं मी माझा तिसरा मार्ग निवडतो आणि मीच स्वतः काहीतरी करायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातनं मग ही मर्क्युरियसची आयडिया डेव्हलप झाली. एक युके मध्ये असताना सिमेन्स पॉवर युके बरोबर एक काम करत असताना एका मोठ्या प्रोजेक्टला, एसएबी प्रोजेक्टचा नाव आम्ही प्रोजेक्ट मर्क्युरी असं ठेवलं होतं आणि तो खूप मोठा 3 वर्ष चालणारा प्रोजेक्ट होता, जवळपास मल्टीमिलियन पाउंड्स प्रोजेक्ट. आणि तो प्रोजेक्ट मर्क्युरी खूप इथे सक्सेसफुल झाला, त्याला थोडंसं नाव इथे मिळालं होतं. तेव्हा नवीन कंपनीचं नाव काय निवडायचं याचा विचार करत असताना माझ्याच क्लायंटनी मला सजेस्ट केलं, अरे तू नाव शोधतोयस, मग हे प्रोजेक्ट मर्क्युरीचा मर्क्युरीच तू का वापरत नाहीस? क्या बात आहे. म्हटलं ही आयडिया छान आहे, कारण मर्क्युरीचं नाव बेसिकली आपण मर्क्युरी, बुध, मेसेंजर ऑफ गॉड, इनोव्हेशन अशाशी रिलेटेड होतं. ते नाव खूप आवडलं. मर्क्युरी नावाच्या आणखीन 4-5 कंपन्या ऑलरेडी युके मध्ये तेव्हा होत्या. सो आम्ही वेगवेगळ्या लँग्वेज मधले ट्रान्सलेशन्स बघायला लागलो आणि त्याच्यातलंच हे लॅटिन ट्रान्सलेशन ऑफ मर्क्युरी विच इज मर्क्युरियस हे खूप आम्हाला आवडलं आणि मर्क्युरियस IT अशा नावाची कंपनी आम्ही मग फायनली फेब्रुवारी 2005 मध्ये सुरू केली. त्याच्या अंडर काय नेमकं चालतं? सो माझा तेव्हाचा बॅकग्राऊंड ऑफकोर्स SAP इम्प्लिमेंटेशन्स, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग इन सप्लाय चेन हे होतं आणि त्याचाच अनुभव पुढे नेत आम्ही सुरुवात तर SAP नेच केली. 2006 मध्ये मग मी पुण्यात बाणे रोडवर आपलं एक ऑफशोअर सेंटर सुरू केलं. सो युकेतलं हेडक्वार्टर्स मिल्टन किन्स मधलं आणि पुण्यातलं सेंटर असं एकत्र येऊन SAP प्रॅक्टिस वाढायला लागलीच. आणि त्याच दरम्यान 2010-11च्या दरम्यान मायक्रोसॉफ्ट ERP आणि CRM सोल्युशन्सवर काम करायला चांगली संधी मिळाली. अँड 2015 पर्यंत ती मायक्रोसॉफ्टची प्रॅक्टिस एवढी वाढली की मग त्या दरम्यान मग आम्ही ठरवलं की आता SAP, मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स आणि देन स्वतःचे प्रॉडक्ट, स्वतःचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज, कारण जिथे जिथे आम्हाला गॅप्स दिसतात सप्लाय चेन सोल्युशन मध्ये तिथे तिथे आम्ही स्वतःचे प्रॉडक्ट्स आता हळूहळू डेव्हलप करतो. मर्क्युरियस IT आता नाव मायक्रोसॉफ्ट युकेच्या 8 वेगवेगळ्या क्षेत्रातले गोल्ड पार्टनर्स आहोत. जरी मेजॉरिटी ऑफ कस्टमर बेस युकेतला असला आमचा, तरी युकेतल्या आमच्या कस्टमर्सच्या ऍटलिस्ट 25 देशातल्या सबसिडरीज आणि ग्रुप कंपनीजवर मध्ये आम्ही सध्या आमचे सोल्युशन्स इम्प्लिमेंट करतो, त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करतो. सो एज आय सेड, ऑस्ट्रेलिया, चायना पासून ते युरोपातले देश, अमेरिका, कॅनडा, आता मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेत एक सुरिनाम नावाचा देश आहे, तिथे भारतीय मूळ असलेले खूप लोकही तिथे असतात, ते तिथे काही काम सुरू झालेलं आहे. फोकस आहे तो सप्लाय चेन सोल्युशन्स. आपल्याला आता सगळ्यांनाच माहिती आहे की, आणि आता स्पेशली पॅन्डेमिक नंतर ते खूपच मोठं झालंय की सप्लाय चेन सोल्युशन्स हा खूप मोठा सेक्टर आहे. लॉजिस्टिक्स इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रकारे तुमचा सगळा जिथे माल आहे तो माल जिथे पिकतो किंवा तयार होतो तिथपासून ती सगळी मुव्हमेंट ऑफ गुड्स जिथे तो कन्झ्युम होतो तुमच्या त्या आयदर रिटेल स्टोअर मध्ये किंवा आता अमेझॉन आणि सगळ्या ह्या होम डिलिव्हरी सिस्टम्स मधनं तुमच्या घरी तुमच्या दारात जो एखादा प्रॉडक्ट येतो, याची जी सगळी चेन आहे त्या सप्लाय चेन सोल्युशन्सशी रिलेटेड आपलं सगळं काम आहे. आणि मर्क्युरियस IT इज अ व्हेरी स्पेशलिस्ट कंपनी. मग त्यात मॅन्युफॅक्चरर्स आले, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर्स आले, ई कॉमर्स किंवा रिटेलर्स आले, आणि आता गेल्या काही वर्षात जो आम्ही खूप जास्त चांगलं मार्केट डेव्हलप केलंय ते म्हणजे थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स कंपनीज. आणि त्या भारतामध्ये आता त्याचं खूप ऑफकोर्स आम्ही नेहमीच होतं, पण आता त्याचं थोडं ऑर्गनायझेशन जास्त चांगलं व्हायला लागलंय. कोल्ड स्टोरेज विच बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट त्यातलं, कारण आपल्याला माहिती आहे की जे नाशवंत आपलं खाद्यपदार्थ असतात किंवा आपले औषधं असतात त्याच्यासाठी जे कोल्ड स्टोरेज लागतं, त्या कोल्ड स्टोरेजचं सगळं नेटवर्क भारतभर डेव्हलप करणं आणि ते एकमेकांशी कनेक्ट करून ऑटोमेट करणं आणि त्या प्रोसेसेस सगळ्या ज्या आहेत, त्या पद्धती आहेत, त्या सगळ्या
सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये एफिशियन्सी आणणं आणि वेस्टेज कमी करणं हे तसं एक ऑब्जेक्टिव्ह असतं. आणि भारतासारख्या देशाला तर ते खूपच महत्वाचं आहे. कारण आपल्यालाही माहिती आहे की आतापर्यंत आपल्या वेअरहाऊसेस आणि कोल्ड स्टोरेजच्या शॉर्टेजमुळे कित्येक टन, कित्येक हजारो टन आपला धान्यमाल कधी कधी वाया जातो, दूध वाया जातं, किंवा जे काही नाशिवंत आपले खाद्यपदार्थ असतात ते वाया जातात. ते वाया जाऊ नये म्हणून ते वेस्टेज कमी करण्यासाठी या सिस्टम्स खूप उपयोगी येतात. मला एक कुतूहल म्हणून प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः आपण इंडियामध्ये जेव्हा एखादी कंपनी स्थापन करतो तर आपल्याला खूप कटकटीच्या प्रोसिजर्स असतात. म्हणजे आता तुम्ही परदेशात जाऊन तुम्ही मंडळी स्वतःची कंपनी करता आणि ती अत्यंत सक्सेसफुली तुम्ही रन करता. तर युकेतला अनुभव कसा आहे? काय नेमकं तिथलं वातावरण असतं जेव्हा आपण एखादी कंपनी स्थापन करायची म्हणतो? काय अडचणी येतात किंवा तिथल्या लोकांचा सपोर्ट? कारण आपण आपल्या देशात असतो, सेक्युअर्ड असतो, पण परदेशातल्या लोकांचाही सपोर्ट आपल्याला महत्वाचा. सो आय थिंक हे बरोबर आहे. हा प्रश्न इज ऑफ डुईंग बिझनेस हा जो इंडेक्स आहे जगभरात आपण मेजर केला जातो त्याच्यामध्ये युके खूपच वरच्या लेवलला आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस इन युके इज रिअली व्हेरी हाय. सो इकडच्या सगळ्या सिस्टम्स मध्ये एखादी नवीन कंपनी सेटअप करणं आणि त्याच्याशी रिलेटेड बँक अकाउंट सेटअप करणं किंवा सिस्टम सेटअप करणं, हे त्याचे जे रेट टेप आपण जे म्हणतो ते फारच कमी आहे. आणि आता 99 मध्ये मी इथे आलो आणि आता 2022 ऑलमोस्ट 23 वर्षांमध्ये मी बघितलंय की भारतीय उद्योग म्हणजे आधी जे प्रोफेशनल्स म्हणून इकडे येतात, IT असो किंवा बाकी क्षेत्रातले असो, मेडिकल प्रोफेशनल असो, त्यांनी इथे येऊन चांगलं काम करून ऍज अ प्रोफेशनल स्वतःचे उद्योग चालू करण्याचा जो काही वेग वाढलाय त्याचं एक मूळ कारण हेच आहे. एक तर कॉन्फिडन्स आलाय, कॅपिटल सगळ्यांचं बिल्ड होत आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली त्यांच्या लक्षात आलंय आमच्या सगळ्यांच्या की इज ऑफ डुईंग बिझनेस या देशातलं खूपच चांगलं आहे. आणि हळूहळू मी बघतोय गेल्या काही वर्षांपासून, आता 2006 मध्ये मी आमचा इंडियाचा बिझनेस सेटअप केला आणि मी नेहमी ते कम्पेअर करत असतो की अरे जर का मला माझे प्रोसेसेस जे काही गव्हर्नन्स आणि स्टॅच्युटरी प्रोसेस असतात ते युके मधल्या पूर्ण करायच्या असतात आणि विजा बी मी जेव्हा इंडियातल्या बघतो ते इंडियात ऑब्व्हियसली ते आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड होतं. दॅट्स हिस्टॉरिकल. आपण हळूहळू चेंज होतोय. पण 2006 ते 2022 पर्यंतचा प्रवास बघितला तर हळूहळू ते सोपं होत चाललंय. आणि ते सोपंही होत चाललंय. ऑफकोर्स आता ऑनलाईन टेक्नॉलॉजीज असल्यामुळे कंपनी सेटअप, कंपनीचे रेकॉर्ड्स आणि तुमचे अकाउंट्स फायलिंग वगैरे हळूहळू या प्रोसेस पण आपल्याकडेही खूप ऑटोमेटेड झालेले आहे. GST इज अ बिग फॅक्टर, कारण अख्खा देश आता एक मार्केट म्हणून आपल्याला मिळाला. इकडे आपल्याकडे ऑफकोर्स युके मध्ये VAT हे अतिशय सोपी प्रोसेस आम्ही गेल्या 22-23 वर्षांपासून अनुभवतोच आहे. पण ती जेव्हा GST म्हणून इंडियात इम्प्लिमेंट झाली ते सुरुवातीचे जे काही ट्रबल्स, ट्रेडिंग ट्रबल्स असतात ते तुम्ही काढले की ती जी सिस्टीम आहे ती आपल्याला भारताला खूप पुढे नेणार आहे. आणि ते आम्हाला इकडे VAT वापरून माहिती होतच ऍक्च्युली. आपण त्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या बघून ऑनलाईन फायलिंग सिस्टम्स, वन विंडो ऑपरेशन, या सगळ्या ज्या काही इकडच्या पद्धती होत्या त्या हळूहळू आता भारतामध्ये पण, आणि भारतात कॉपी होत नाहीये तर भारतात ते भारताच्या स्टाईल प्रमाणे त्या अडॉप्ट केल्या जात आहेत. कारण आपला देश आणि युके किंवा युरोप किंवा अमेरिका आपण असं तुलना त्याची करू शकत नाही. सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. आपलं हिस्ट्री आणि बॅकग्राऊंड वेगळं आहे. आपल्याला काहीतरी ब्लाइंडली कॉपी करायच्या ऐवजी आपल्यासाठी योग्य सिस्टम्स इम्प्लिमेंट करणं हे महत्वाचं आहे. आणि ऑफकोर्स आता तुम्ही जर का बँकिंग किंवा ई बँकिंग म्हणालात तर ई बँकिंग मध्ये भारताने खूप जास्त प्रगती केली आहे. म्हणजे युके मधलं ई बँकिंग किंवा पेमेंट गेटवेजचे प्रोसेसेस आहेत आणि भारतातल्या प्रोसेस आहेत. आय थिंक आपण खूप पुढे गेलोय आता. कुठल्याही नाक्यावर तुम्ही गेलात किंवा तुम्ही मुंबई पुणे प्रवास करत असताना किंवा कोकणात प्रवास करत असताना कुठल्याही लहान गावात जरी तुम्ही काही गेलात आणि काही वडापाव खाताय किंवा काहीतरी खेळताय तरी तुम्ही तिकडे त्या कोडवर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकताय. या सिस्टम ज्या इम्प्लिमेंट झाल्या दीज आर ऑल्सो पार्ट ऑफ इज ऑफ डुईंग बिझनेस, राईट? की तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस विकताय तेव्हा त्या प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस किती इझिली तुम्ही अवेलेबल करून देता अदर दॅन गव्हर्नन्स प्रोसेस, आणि त्याचे पेमेंट्स तुम्हाला किती इझिली मिळतात. सर, ओमटेक ही संस्था तुम्ही निर्माण केली, या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं काम सध्या तुम्ही करता. या ओमटेक बद्दल आम्हाला सो
साधारण 2016च्या दरम्यान लंडन, UK, मिल्टन कीन्स मधल्या काही मराठी तरुणांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळं कल्चरल तर आपण सांस्कृतिक कार्यक्रम तर आपण करतोच आहोत. गणेशोत्सव म्हणा किंवा गुढीपाडव्याचे कार्यक्रम, दिवाळीचे प्रोग्राम्स हे चालूच असतात. पण प्रोफेशनल्स आणि एंटरप्रेन्योर्ससाठी काहीतरी वेगळं करायचं अशाची का आयडिया एका हेतूने काही जण आम्ही एकत्र आलो आणि 2016च्या जानेवारीमध्ये आम्ही ओमपेग नावाची संस्था इथे स्थापन केली. सो ओमपेग, OMPEG, इट स्टँड्स फॉर ओव्हरसीज महाराष्ट्रीयन्स प्रोफेशनल्स अँड एंटरप्रेन्योर्स ग्रुप. आणि त्याचा एक सिंपल ऑब्जेक्टिव्ह असा आहे की एकत्र येऊन प्रोफेशनल्सनी एंटरप्रेन्योर्सना हेल्प करणं किंवा एखाद्या प्रोफेशनलला जेव्हा स्वतःचं काहीतरी नवीन स्टार्टअप सुरू करायचं असेल तर त्याला हेल्प, काय एन्व्हायरमेंट असते ती तयार करून देणं. जे ऑलरेडी एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांच्या जे काही व्हेंचर्स आहेत, त्यांचे बिझनेस आहेत, त्याला वाढवण्यासाठी जी काही नेटवर्क लागतंय किंवा फंडिंग लागतंय ते शक्यतो एका नेटवर्कमधनं अवेलेबल करून देणं अशा. आणि ऑफकोर्स एकत्र येऊन आयडियाज एक्सचेंज करणं, ॲज वेल एज तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतात तर ते शेअर करणं आणि डिस्कस करणं. खूप चांगले चांगले लोक आपल्याकडे मेंटॉर्स म्हणून आपल्याकडे अवेलेबल असतात. गरजे मराठीने पण तो चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय, त्यांना एकत्र आणणं ही एक सिंपल आयडिया होती त्यातनं, आणि ती खूप रुजली आणि वाढली. आणि ही प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय करतोय. ओमपेगचे आता जवळपास 200च्या वर मेंबर्स आहेत UK मध्ये. काही मुंबई पुण्यातले उद्योजकही आमचे मेंबर्स व्हायला लागलेले आहेत, कारण त्यांना लक्षात येत आहे की ओमपेगच्या थ्रू इकडे तुम्हाला ऍक्सेस मिळतोय. सो एक तर ओमपेक्स सारखं एक एक्झिबिशन करणं जिथे आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसना तुम्ही प्रेझेंट एक्झिबिट करू शकता, किंवा बरेचसे ऑनलाईन सेशन्स होतात ज्या वेळेला तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसना प्रेझेंट करू शकता. आमची ओमपेग शोकेस नावाची एक सिरीज असते विंटर आणि समरमध्ये, की जेव्हा 10 ते 15 प्रोफेशनल्स अँड एंटरप्रेन्योर्स येऊन त्यांचं 3 ते 4 मिनिटाचं पिच करतात. आणि काय असतं की आपल्याला प्रोफेशनल्सही लागतात आणि प्रोफेशनल्स जेव्हा एंटरप्रेन्योर्स बनतात तेव्हा त्यांचं नेटवर्क पण ते वाढत असतं. सो त्यांनी एकत्र येऊन काम करणं आणि ती सगळी प्रोसेस एन्जॉय करणं हा त्यातला हेतू होता. सो दरवर्षी आपण जी अॅनिव्हर्सरी इव्हेंट आपण सेलिब्रेट करतो, तर त्यात ऑक्टोबर 8ला ओमपेगची 6th अॅनिव्हर्सरी इव्हेंट आपण सेलिब्रेट करणार आहोत लंडनच्या रेनेसन्स हॉटेलमध्ये, हिथ्रो एअरपोर्ट जवळ. त्याला आपल्याला प्रमुख पाहुणे आणि कीनोट स्पीकर म्हणून श्री नितीन परांजपे यांच्यासारखा एक अतिशय सक्सेसफुल माणूस आपल्याला मिळालेला आहे. सो नितीन परांजपे ऑफकोर्स हिंदुस्तान युनिलिव्हर आणि युनिलिव्हरच्या बोर्डवर त्यांनी COO आणि चीफ पीपल अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर नाव अशा लेवलचं काम ते करतायत. आणि मराठी लोकांसाठी ते खूप एक प्रेरणास्थान आहे. आणि त्यांच्यासारखा सक्सेसफुल कीनोट स्पीकर आम्हाला लाभणं आणि त्यांनी येऊन 8 ऑक्टोबरला आम्हाला मार्गदर्शन करणं, त्यांचे अनुभव सांगणं, याच्यासारखी दुसरी पर्वणी नाही. आणि असे जेव्हा इव्हेंट्स होतात आणि दरवर्षी आम्ही कोणत्यातरी सक्सेसफुल व्यक्तीला इथे इन्व्हाइट करतो ऍज अ कीनोट स्पीकर, किंवा सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स येऊन किंवा प्रोफेशनल्स येऊन बोलतात. त्याच्यातनं सगळ्यांनाच खूप शिकायला मिळतं. कारण होतं काय की ॲबिलिटी लोकांकडे असतेच, अम्बिशन असते आणि आयडियाज असतात. पण ॲबिलिटी, अम्बिशन आणि आयडियाजना जर का तुम्ही घेऊन पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी सेटअप करायचं, स्टार्टअप करायचं असतं, तर त्याला ऍक्सेस टू नेटवर्क, ऍक्सेस टू प्रोफेशनल ऍडवाइस अँड गायडन्स अँड ऍक्सेस टू फायनान्स, या 3 गोष्टी लागतात. सो पहिल्या 3 गोष्टी कोणतरी एक घेऊन येतो आपल्या, आणि मग या ओमपेग सारख्या माध्यमातून वी आर एबल टू देन हेल्प देन विथ ऍक्सेस टू, एज आय सेड, नेटवर्क सगळ्यात महत्वाचं, प्रोफेशनल गायडन्स, खूप मेंटॉर्स, चांगले चांगले लोक आपल्या बरोबर आहेत, आणि फायनान्स ऑफकोर्स. मला एक लक्षात आलंय की मराठी माणूस कधी कधी म्हणतो की अरे मला मदत हवी आहे, मी कसं काय सांगू. पण तो जो भिडस्तपणा जर का तुम्ही बाजूला ठेवला तर तुम्ही फक्त मदत मागा, मदत करायला खूप लोक तयार आहेत आपल्या बाजूला. आता तुम्ही जे सांगितलं हे फार महत्वाचं सांगितलं, कारण आत्ताच्या तरुणाईकडे छान कल्पना आहेत, फक्त त्यांच्यासमोर प्रश्न असा येतो की
अरे हे सगळं मी कसं उभारणार किंवा याला मी फंडिंग कसं उभारू शकेन. आणि एक गायडन्स सुद्धा लागतो. एक गायडन्स सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. मला वाटतं होमटेकच्या माध्यमातून तुम्ही फार महत्वाचं काम करताय. होमपेग जेव्हा 2016 सुरू केलं तेव्हा एक अगदी तरुण 17-18 वर्षाचा मुलगा आमच्या एका होमपेगच्या इव्हेंटला आला आणि त्याचं नाव प्रणव देव. त्याचे आई वडील ऑफकोर्स इंजिनियर आणि ते युके मध्ये येऊन सेटल झालेत. हा मुलगा इथेच वाढला, इकडेच त्याचं शिक्षण झालं आणि 17-18 वर्षाचा असताना त्या एका इव्हेंटला जेव्हा आम्ही काहीतरी नवीन एंटरप्रेन्योर स्टार्टअप्स वगैरे बोलत होतो तेव्हा प्रणव देवने प्रश्न विचारला की मला जर का काही करायचं असेल तर काय माझ्याकडे आयडियाज आहेत, काय करता येईल वगैरे. आणि तिथनं त्याची जी जर्नी सुरू झाली तर त्याने शिक्षण एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर त्याने पार्ट टाइम किंवा रिमोट डिस्टंट लर्निंग सुरू केलं. त्याच्या आई वडिलांनी त्याला खूप प्रोत्साहन दिलं, राजेश आणि प्रीती देवने. आणि एवढ्या यंग एजला, एवढ्या तरुण वयात त्याने युके मध्ये आधी एक स्टार्टअप चालू केला, तो फेल झाला. दुसरा चालू केला, तो फेल झाला, थांबला नाही तो. तिसऱ्या स्टार्टअपची आयडिया त्याने लगेचच त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याचं जे सुपर लॉयल्टी ऍप म्हणून त्याचं जे काही स्टार्टअप आहे गेन ऑन नावाचं, त्याच्यासाठी इंडियात, भारतात जास्त चांगलं मार्केट आहे असं त्याच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा वयाच्या काहीतरी 19व्या किंवा 20व्या वर्षी युकेतलं अगदी चांगलं कोझी लाईफ सोडून तो पुण्याला शिफ्ट झाला. आता तो चिंचवडला त्याच्या आजी आजोबांबरोबर राहतो, आई वडील इथेच आहेत आणि चिंचवडला राहून त्याने त्याचं गेन ऑन हे जे व्हेंचर आहे ते आता वाढवायला सुरुवात केली आहे. व्हेरी नाईस. सो आपण इंडियातनं, भारतातनं युरोप किंवा अमेरिकेला जाऊन आपलं करिअर वाढवतोय आणि हा एक मुलगा जो युकेत वाढून, मराठी मुलगा पुण्याला आलाय आणि पुण्याला तो त्याचं व्हेंचर वाढवतो. ही स्टोरी मला जास्त इन्स्पिरेशनल वाटते. अगदी अगदी. प्रत्येक वेळी खरं तर आपण असंच बघतो की इकडनं मी बाहेर कसं जाईन, पण तिकडची माणसं देखील आज इकडे येऊ पाहतायत आणि आपलं सेट होऊ पाहतायत. आपल्या वेळेचं बंधन आहे त्यामुळे अगदी शेवटाकडे पुन्हा एकदा मी येतो. शेवटाच्या आधी म्हणजे अगदी शेवटचा प्रश्न विचारायच्या आधी एक पुन्हा, ही जी तुमची पहिली ट्रेकिंगची, माउंटेनिअरिंगची सगळी जी आवड होती, आता तर तुम्ही बिझनेसमन झालात, तुम्ही युके मध्ये आहात. मग आता ही आवड तुम्ही कशी जोपासताय? सो युके मध्ये ट्रेकिंग किंवा वॉकिंग करणं हे तर चालू आहेच, पण जे गड किल्ल्यांना भेटी देऊन नवीन नवीन जागा बघणं, ही जी आवड भारतात मुंबईत असताना होती, ती सुदैवाने मला इकडे ती थोडीशी त्याला ती कल्पना वाढवून आता वेगवेगळ्या देशांना भेटी देणं याच्यामध्ये मी थोडीशी ती कन्वर्ट केली. आणि जग फिरायचंय, जग बघायचंय, काहीतरी नवीन शिकायचं, त्यातनं काहीतरी नवीन गोष्टी बघायचं, हे डोक्यात नेहमी होतच. युकेला आल्यापासून मात्र त्याची संधी चांगली मिळाली आणि कामानिमित्त आणि अदरवाईज, कारण आमचं, माझी बायको, माझा मुलगा, आम्ही तिघही, आम्हाला भटकायला खूप आवडतं. त्यामुळे एक आयडिया डोक्यात होती की 50 बिफोर आय एम 50, की मला 50 देश बघायचे आहेत बिफोर आय टर्न 50, अशी एक आयडिया घेऊन माझं ट्रॅव्हल सुरू झालं. फॉर्च्युनेटली पॅन्डेमिकच्या आधी मी ते 50 देश पूर्ण करू शकलो. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर पॅन्डेमिक उठल्यानंतर, ते ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन उठल्यानंतर पुन्हा आता ट्रॅव्हल कंटिन्यू करतोय. साधारण 55 देश फिरून झालेत आणि 50 बिफोर आय एम 50चं आता टार्गेट पुढे नेऊन 100 बिफोर आय डाय असं एक नवीन डोक्यात आयडिया आलेली आहे की ॲटलिस्ट 100 देश बघूया. आणि ऑफकोर्स त्याच्यासाठी जे काही लागतं त्याच्यासाठी काम करायला लागणारच आहे. आणि फॉर्च्युनेटली आता मला ती सुदैवाने संधी मिळाली की मी युकेत राहतोय, त्यामुळे ट्रॅव्हल बिकम्स मच इझियर. व्हिसा रेस्ट्रिक्शन्स कमी असल्यामुळे नवीन नवीन देशात पटकन जाता येतं. पण महत्वाचं म्हणजे की तिकडे जाऊन नुसतंच हॉलिडे करणं हा उद्देश कधीच नसतो. आम्हाला सगळ्यांना त्याच्यावर आधी रिसर्च करायला आवडतं. खूप काही आम्ही त्याच्यावर, त्या देशाबद्दल, त्या जागेबद्दल वाचतो, युट्यूबवरती व्हिडिओज बघतो, प्लॅनिंग करतो. मग त्या देशाची जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिक्स, तिकडचं कल्चर, खाणं पिणं, हे सगळं जाऊन तिकडे ते अनुभवतो. आणि खूप त्याच्यातनं संधी उपलब्ध होतात. बरेचदा असं होतं की कुठल्या तरी नवीन देशात गेलोय, तिकडे ते काम कसं करतायत जे मी युके किंवा इंडियात करतोय ते बघता येतं, त्यातून नवीन शिकता येतं. कधी कधी नेटवर्क ओपन होतं. मी आता कामासाठी स्वीडनला गेलो होतो, एका अगदी लहानशा गावात, स्टॉकहोमच्या खूप नॉर्थला.
आणि तिथे असंच एका संध्याकाळी डिनरच्या वेळेला गप्पा चालू असताना तिकडेच लोकल मायक्रोसॉफ्टचा एक पार्टनर तिकडे आला आणि गप्पा मारत असताना आमच्या लक्षात आलं की त्या लहान गावात त्याला केवळ जे काही त्याला मनुष्यबळ लागतं तिकडे अवेलेबल नसल्यामुळे तो एक्सपॅन्ड करू शकत नाही, ग्रो करू शकत नाहीये. सो त्यांनी मला विचारलं, अरे तुम्ही कसं करता? तर म्हटलं आमचं काही, आमचं युके मध्ये आमचं सेंटर आहे, आमचं इंडियामध्ये सेंटर आहे आणि वी जस्ट वर्क लाईक अ ग्लोबल कंपनी. आणि नुसत्या अशा संध्याकाळच्या गप्पांमधनं आम्हाला एक नवीन ऑपॉर्च्युनिटी ओपन झाली. ते म्हणाले, अरे मग तुम्ही आमच्यासाठी काहीतरी डेव्हलपमेंट तुमच्या पुण्यातल्या सेंटरमधनं करू शकाल का? बर. आणि काही मी त्या त्या पर्टिक्युलर डिनरला काही कामासाठी म्हणून गेलो नव्हतो, पण कोणतरी भेटलं, काहीतरी चर्चा झाली आणि जेव्हा दोन माणसं एकत्र येतात, गप्पा मारतात, त्यातनं नवीन आयडियाज येतात, त्यातनं नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. क्या बात आहे. तेव्हा तुमच्या या 100 देश फिरण्याचं जे काही तुमचं टार्गेट आहे त्याला शुभेच्छा आहेत आणि तुमच्या ओमपेगला जे काही वर्धापन दिन आहे 8 ऑक्टोबरला त्यालाही आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. आता अगदी शेवट, की ज्याला आपण म्हणतो की या सगळ्या तुमच्या वाटचालीमध्ये एक तुमचा फॅमिली सपोर्ट, तुमच्या पत्नी आहेत की ज्या तुमच्या या कार्यामध्ये तुम्हाला हातभार करत देत असतील, तसंच तुमचे चिरंजीव ते काय करतात अगदी थोडक्यात? सो ऑफकोर्स माझी बायको सोनाली, आम्ही मुंबईत घाटकोपरमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये वाढलो, त्यामुळे आम्ही एकमेकांना चांगलंच ओळखून आहोत. सो आमच्या एकमेकांच्या आवडीनिवडी तर माहिती होत्याच आणि तिलाही ते ट्रेकिंगचं आणि माझं फिरण्याचं आवड वगैरे ते वेड होतं ते माहिती होतं. दोघांनी ते आम्ही स्वतः डेव्हलप केलं. ती मिल्टन किन्स मध्ये एका शाळेत शिक्षिका आहे. ती स्पेशल नीड्स चिल्ड्रनना शिकवते. सो इकडे एक स्पेशल नीड चिल्ड्रनसाठी वेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं, त्यांना वेगळ्या प्रकारे ट्रीट केलं जातं. तर त्याचं तिच्यात स्पेशलायझेशन तिचं आहे. ती खूप पूर्वी मुंबईमध्ये जॅपनीज शिकली होती. त्या जॅपनीज भाषेचा पण त्याला इथे नंतर त्या पर्टिक्युलर एरियामध्ये काम करायला खूप उपयोग झाला. माझा मुलगा, त्यालाही ट्रेकिंगची आवड आहेच, पण तो फंडामेंटली सायन्स ओरिएंटेड, बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथ्स ओरिएंटेड असल्यामुळे तो सध्या मास्टर्स करतोय बायोकेमिस्ट्रीमध्ये आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन UCL या जगातल्या एका प्रसिद्ध आणि चांगल्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये तो आता सध्या मास्टर्सच्या इयरला आहे आणि तो बायो इन्फॉर्मेटिक्स या एरियामध्ये आता त्याचा मास्टर्सचा प्रोजेक्ट चालू करतोय. पण ही भटकण्याची आणि ट्रेकिंगची जी आवड आहे ती त्यालाही डेव्हलप झाली आहे आणि तो UCLच्या हायकिंग सोसायटीचा प्रेसिडेंट आहे. त्यामुळे तोही वेळ मिळेल तेव्हा एव्हरी वीकेंड ते त्यांच्या UCLच्या त्यांच्या हायकिंग ग्रुप बरोबर UK मध्ये भरपूर ट्रेकिंग करतो. बट देन सुट्ट्या असतात तेव्हा तो युरोपमध्ये आल्प्सला वगैरे पण त्यांच्या तो एक्सपिडिशन्स किंवा त्यांचे ट्रेक्स घेऊन जातो, त्यांच्या हाईक्सना घेऊन जातो. आणि ते जे लिव्हिंग द ड्रीम म्हणतात ते तर त्याचंही सध्या चालू आहे. 21 वर्षाचा आहे आणि त्यांनी जवळपास 35 देश आमच्याबरोबर तो भटकला आहे आणि आता तो ते बायोकेमिस्ट्रीतलं बेड ऑफकोर्स UCL मध्ये तो काम करतोच आहे एनिवे, पण त्याच्याबरोबरच पुन्हा ते हायकिंग सोसायटी ह्याचं काम तो करतोय. आणि मुख्य म्हणजे मला ते दिसतंय पुन्हा की ते प्लॅनिंग, मेटिक्युलस एक्झिक्युशन हे सगळं शिकायला मिळत असतं. त्यामुळे तो ऍडव्हेंचर आणि ट्रेकिंग, गडकिल्ले, महाराजांचे गडकिल्ले हा तो सगळा आता तो लिंक इथपर्यंत आलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आता अगदी शेवट, जाता जाता तरुणाईला काय संदेश द्याल? संदेश वगैरे देणार नाही, कारण अजून मीच शिकतोय. 17-18 वर्ष मी माझाच बिझनेस चालवतोय, तोही एकदम स्टार्टअप सारखाच चालवतोय. मलाच माझ्या नवीन कलिग्सकडनं, यंग कलिग्सकडनं खूप शिकायला मिळतंय. त्यामुळे संदेश वगैरे देण्याच्या ऐवजी आता जे काही मी शिकलोय त्यातलं काहीतरी शेअर करतो. आणि ते म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर का ॲबिलिटी, अम्बिशन आणि आयडियाज असतील तर हेल्प अवेलेबल आहे. रीच आउट करा चांगल्या मेंटॉर्सना, ऍडवायझर्सना, मदत मागा आणि तुम्हाला जे काही तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी खूप काम करा. ती सगळी जर्नी एन्जॉय करा. केवळ डेस्टिनेशन, मी तिकडे पोहोचलो की मला ते सक्सेस मिळेल आणि मग मी आनंद होईल असं नाहीये. तर ती जी प्रोसेस आहे, तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं असेल, मग तो बिझनेस असायला असं काही नाहीये, प्रोफेशन मध्ये पण तेच आहे. ती सगळी तुमची जी काही स्वप्नाची प्रवास आहे तो प्रवास एन्जॉय करा.
डेस्टिनेशन येईल, सक्सेस मिळेल, फेल्युअर्स येत राहतील, तेही तर एनिवे आउटकम चालूच राहतील. करेक्ट. सर, तुम्ही खरंच वेळात वेळ करून या इंटरव्ह्यू म्हणजे आपल्या या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात आणि खूप खरं तर इन्स्पायरिंग आहे तुमचा हा सगळा प्रवास बघताना. आणि त्यातलं म्हणजे मी तर आता जर काही घ्यायचं झालं तर एवढं नक्की घेईन की ट्रेकिंगची आवड मलाही आहे, पण आता मी फिरण्याची आवड सुद्धा तुमच्यामुळे नक्की तुम्ही डेव्हलप करेन. पण खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना. आताच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय, पण ग्लोबल महाराष्ट्र या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा पुढच्या रविवारी भेटणार आहोत एका नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत पाहत राहा शांती. धन्यवाद.